आणि यानंतरची आणखी एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे भोंदू अशोक खरात संदर्भातली। या भोंदू अशोक खरात वरती आता 14वा गुन्हा दाखल झालाय। सिन्नर मिरगाव येथील जमीन खरेदीमध्ये त्याने फसवणूक केली होती। अशोक खरात आणि कल्पना खरात वरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। माळी बंधूंकडून कवडीमोल भावामध्ये ही कोट्यवधींची जमीन त्याने बळकावली होती। जमीन न विकल्यास 4 पैकी एका भावाचा मृत्यू होण्याची सुद्धा त्याने बतावणी केली होती। या जमिनीवरती नंतर त्याने ईशान्येश्वर मंदिर सुद्धा आणि स्वतःच्या भव्य फार्म हाऊस सुद्धा उभारलेली आहेत। भोंदू अशोक खरातवरती 14वा गुन्हा दाखल झालेला आहे। माळी बंधूंची फसवणूक करून त्यानं जमीन हडपलेली आहे। हडप केलेल्या जागेवरती त्यानं ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊस सुद्धा उभारलेलं होतं। जर आपण ती जमीन तुम्ही मला जर विकली नाही तर आपल्या 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी सुद्धा त्यानं बतावणी केली। आणि याच बतावणीनंतर या माळी कुटुंबियांनी ती जमीन जी होती ती त्याला किरकोळ रुपयांना विकलेली आहे। अशोक खरात आणि कल्पना खरातवरती आता 14वा गुन्हा दाखल झालेला आहे। कवडीमोल भावामध्ये त्यानं कोट्यवधींची जमीन विकत घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, अतिशय थोतांड पद्धतीनं त्यानं अनेकांना बाटलीमध्ये उतरून त्यानं कोट्यवधींच्या जमिनी स्वतःच्या नावावर कवडीमोल भावामध्ये विकत घेतलेल्या होत्या आणि याच जमिनींवरती त्या ईशान्येश्वर मंदिर आणि स्वतःचं फार्म हाऊस बांधलेलं आहे। काय माहिती आहे त्या माळी बंधूंची काय प्रतिक्रिया सध्या समोर आलेली आहे का आणि 14वा गुन्हा आता अशोक खरातवरती दाखल झालाय? सिद्धेश, एकूण 14 गुन्हे आता अशोक खरातवरती दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। ज्या ईशान्येश्वर मंदिराच्या माध्यमातून या अशोक खरातने अनेक लोकांना गंडवलं, फसवलं धार्मिक विधीच्या नावाखाली। ते मंदिर ज्या जागेवर बांधलेलं आहे ती जागा माळी कुटुंबाची आहे आणि माळी कुटुंबांना एकूणच घाबरून जर ही जमीन मला विकली नाही तर तुमच्या घरात एका व्यक्तीचा मृत्यू होईल किंवा जमीन शापित आहे आणि म्हणून ती लवकरात लवकर विका अशा पद्धतीचं भासवून धमकी देऊन म्हणजे भीती घालून ही जमीन जी आहे ती अगदी कमी रकमेत या अशोक खरातने घेतलेली आहे अशा पद्धतीचा आरोप माळी कुटुंबियाने केलेली आहे। याआधीच माळी कुटुंबियाने नाशिक पोलीस आणि SIT कडे या सगळ्या संदर्भात ही तक्रार दाखल केलेली होती। जवळपास 15 ते 16 एकर ही जमीन आहे। ती अत्यंत कमी भावाने म्हणजे अगदी कवडीमोल भावाने या अशोक खरातने भीती घालून या कुटुंबियाकडनं विकत घेतलेली होती अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना आहे। आणि त्यानंतर माळी कुटुंबियाने आता सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणी हे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत जे 13 गुन्हे अशोक खरातवरती दाखल झालेले होते आणखीन एक गुन्हा म्हणजे आता 14 गुन्हे अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत। त्यामुळे दिवसेंदिवस या संपूर्ण प्रकरणाची जी व्याप्ती आहे ते वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।